श्री क्षेत्र जाळीचा देव. या जाळीच्या देवाचं सुंदर असं वातावरण आणि या जाळीच्या देवात माझा देव का रमला याचं गुपित आपल्याला आता बघायला मिळेल. समोर जे दिसतंय ते श्री क्षेत्र जाळी आपलं सावळेद्वार आणि हा संपूर्ण सावळेद्वार परिसर, हिरवगार वातावरण. चालले ते त्यांच्या घरी आणि आपण कदाचित 2 महिने जिथपर्यंत पाणी राहतं हे पूर्ण भरलेलं राहतं. आता हळूहळू भरायला सुरुवात झालेली. हे जे भरलेलं दिसतंय ना हे जवळजवळ 8-10 फूट खाली खोल आहे आणि रस्त्यामुळे इकडं पाणी जाणं बंद झालं. नाही तर इकडे गेलं असतं पाणी तिथं. ते सगळं तळ्याचा भाग आहे. ह्याच्या मोठी पाईप दिसतात ते सर्व तळ्यातलेच आहे. आणि इथून आपण जिथून चाललो आहे ना तिथं सुद्धा थोडं पाणी राहतं, म्हणजे गुडघाभरपर्यंत पाणी येतं आहे कधी. बघूयात यावर्षी निसर्ग कसा आहे. हे इकडे जाळीचा देव, हे तळ्याची पाळी आहे आणि हे सगळं तळं तयार करतात. आणि हा उंच टेकवडा दिसतो, हे आपलं मंदिर दिसलं का तुम्हाला गोलमध्ये इथं. सुंदर हिरवे माळ चहूकडे, डोंगराच्या कपारीला झाडी लई दाट, इथूनच जाते माझ्या जागीची वाट, इथूनच जाते माझ्या बाबाची वाट. जायचे देऊन पायी आले का या रस्त्याने गावात माणूस शिरतो मध्ये. सरळ जायचं, मंदिर येते ते बघूया आपण. हे आहे प्रमुख स्थान. आरोग्य स्थान श्री दत्तात्रयांचे विशेष हे विशेष आहे. हे आसनस्थान म्हणजे उजवी सोंडी आसनस्थान. या अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये सोंडी म्हणजे काय ते सांगितलेलं आपण. हे डावी सोंडी आसनस्थान. हे मर्दना मादनी स्थान. या ठिकाणची लीला आहे. दरवाजावरती ही जाळीच्या देवाची लीळा जागृत दिखेल. हे निरूपण स्थान. हे लघु परिश्रय तीर्थस्थान. हे दीर्घ परिश्रय तीर्थस्थान. स्वामींचा या ठिकाणी जेव्हा मुक्काम होता या अगोदरच्या लीळांमध्ये उल्लेख केलेला आहे, परंतु पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी याले व्हिडिओ टाकतो आपण.
20 दिवसाचा मुक्काम होता. दायनायक आपल्या सर्वांना सुपरिचित असणाऱ्या सुमन अक्का वायंदेशकर मंदिराच्या तिथेच राहतात. सावळेद्वारला आलात तर बऱ्याच जणांना माहिती आहे, अक्कांना सगळेच जण ओळखतात. धन्यवाद अक्का. हे स्थान आत्ता दाखवलं ते. या ठिकाणी दायनायकाचा आभार होता. आभार म्हणजे घर होतं. तिथलं आरोग्य पूजा आरोग्य स्थान आहे. छानसं मंदिर. नक्की या जाळीच्या देवाला आले.